नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या कायदेशीर विषयावर बोलणार आहोत. बायको जर कमवते असेल तर नवऱ्याला पोटगी द्यावी लागते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की पत्नी जर नोकरी करत असेल, चांगले पैसे कमवत असेल तर नवऱ्याची जबाबदारी संपते. पण अलीकडेच बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हा गैरसमज पूर्णपणे दूर झाला आहे. या प्रकरणात पतीने न्यायालयात असा युक्तिवाद केला की त्याची पत्नी नोकरी करते, ती कमावते आहे, त्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही. पण न्यायालयाने हा युक्तिवाद सरळ नाकारला. कोर्टाने स्पष्ट सांगितले, फक्त पत्नी कमावते आहे म्हणून पोटगी नाकारता येत नाही. इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर पत्नीचं उत्पन्न तिच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी पुरेशी आहे की नाही हा प्रश्न न्यायालय पाहते. या केसची पार्श्वभूमी पाहिली तर फॅमिली कोर्टाने पतीला आदेश दिला होता की तो पत्नी आणि मुलाला दरमहा 2,000 इतकीच पोटगी देईल. पण पतीने हा आदेश आव्हान देत न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याचं म्हणणं होतं की पत्नी असिस्टंट प्रोफेसर आहे, म्हणजे ती कमावते आहे, त्यामुळे तिला पोटगी देण्याची गरज नाही. पण न्यायालयाने फक्त तिच्या नोकरीकडे पाहून निर्णय दिला नाही. त्यांनी तिच्या उत्पन्नाची स्थिरता, पुरेपणा आणि तिच्या व मुलांच्या गरजा यांचा सखोल विचार केला. न्यायालयाने निरीक्षण केलं की पत्नीची नोकरी स्थिर नाही, म्हणजे तिचं उत्पन्न नियमित आणि खात्रीशीर नाही. आज आहे, उद्या नसेल. अशी परिस्थिती असेल तर ती स्वतःचं आणि मुलाचं योग्य प्रकारे पालनपोषण करू शकणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नवऱ्याची जबाबदारी संपत नाही. कोर्टाने हेही स्पष्ट केले की पोटगी देण्याचा उद्देश हा नवऱ्याला शिक्षा देणे नसून पत्नी आणि मुलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पतीने स्वतःचे उत्पन्न पूर्णपणे उघड केले नव्हते. कोर्टाने यावर नाराजी व्यक्त करत म्हटलं की जर पती स्वतःची खरी आर्थिक परिस्थिती लपवत असेल तर न्यायालय त्याच्या विरोधात निष्कर्ष काढू शकते, म्हणजेच ॲडव्हर्ट इन्फरन्स घेतला जाऊ शकतो. यामुळे पतीची केस कमकुवत होऊ शकते. तसेच पत्नीने न्यायालयात असे आरोप केले की तिला मानसिक त्रास दिला गेला, गर्भावस्थेची काळजी घेतली गेली नाही, तिला सोडून दिलं. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार केला, कारण पोटगी ठरवताना फक्त उत्पन्न नाही तर पती पत्नीमधील वर्तन, परिस्थिती, जबाबदार यांचाही विचार केला जातो. आता आपण कायद्याच्या थोडक्यात आधार घेऊन समजूया. हा निर्णय मुख्यतः CRPCचं कलम 125 यावर आधारित आहे, म्हणजे BNSS याच्या 144 या कलमांतर्गत. या कलमानुसार जर पत्नी स्वतःचं पालनपोषण करत नसेल तर नवऱ्याला तिला पोटगी देण्याची जबाबदारी आहे. पण पालनपोषण करू शकत नाही याचा अर्थ फक्त नोकरी नाही असं नाही, तर सन्मानाने जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न आहे का हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा निर्णय आपल्याला एकच संदेश देतो, कमावती पत्नी म्हणजे पोटगी नाही हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. प्रत्येक केसमध्ये न्यायालय परिस्थिती पाहून निर्णय देते. जर पत्नीचं उत्पन्न कमी असेल, अस्थिर असेल किंवा तिच्या आणि मुलाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा असेल तर नवऱ्याला पोटगी द्यावीच लागते. शेवटी या निर्णयातून आपण काय शिकलो तर कायदा नेहमीच न्याय आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. पती पत्नी दोघांच्याही परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला जातो. त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतली कोणी अशा परिस्थितीत असेल तर फक्त ती कमावते म्हणून या एकाच कारणावर अवलंबून राहू नका, तर पूर्ण परिस्थिती समजून घ्या. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे कायदेशीर अपडेट. जर तुम्हाला अशी सोपी आणि स्पष्ट कायद्याची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.